नमस्कार मित्रांनो, एम.एड मास्टर ऑफ एज्युकेशन बद्दल एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे। NCTE नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन यांच्यामार्फत ही बातमी आलेली आहे। ही बातमी तुम्ही NCTEच्या NCTE_official या इंस्टाग्रामवरील ऑफिशियल चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही ही बातमी पाहू शकता। ठीक आहे, तिथे तुम्हाला दिलेलं आहे, हे पेज दिलेलं आहे, या पेजवर तुम्ही पाहू शकता। ह्याच्यामध्ये काय आहे की एम.एड जो प्रोग्राम आहे, मास्टर ऑफ एज्युकेशन, हा जो प्रोग्राम आहे सध्या तो 2 वर्षाचा आहे आणि ज्यांनी कोणी B.एड केलेलं आहे त्यांना 2 वर्षाचं एम.एड करता येतं। त्याचं शैक्षणिक क्वालिफिकेशन काय आहे? B.एड वाल्यांना एम.एड करता येतं। ठीक आहे, आणि ज्या लोकांनी एम.एड केलेलं असेल त्यांना सरकारी D.एड कॉलेजेसवर टीचरची नोकरीसुद्धा मिळते जागा निघाल्यानंतर। तसेच जे आपले प्रायव्हेट खाजगी D.एड शाळा जी आहेत, D.एड विद्यालय, खाजगी अध्यापक विद्यालय, त्याला आपण D.एडचे कॉलेजेस म्हणतो, त्या कॉलेजेसमध्ये टीचर म्हणून तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल तर एम.एड केलेल्या लोकांना प्राधान्य दिले जातं। ठीक आहे, ह्याचा एम.एड करण्याचा फायदा आहे। तर हे एम.एड प्रोग्राम जे आहे ती 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून 1 वर्षाचं होणार आहे, कन्फर्म झालेलं आहे। जी NCTEचे जे चेअरमन आहेत प्रोफेसर पंकज अरोरा यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्या संबंधित जी प्रोसिजर आहे ते प्रोसिजरसुद्धा चालू झालेली आहे। डिटेल माहिती आपण ह्याच्यामध्ये वाचणार आहोत। व्हिडिओमधील ही फॉन्ट बारीक असल्याने जर तुम्हाला यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, क्वालिटीमध्ये जायचं, त्याच्या पुढे ऑटोच्या पुढे क्लिक करायचं आणि 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिझोल्युशनमध्ये हा व्हिडिओ पाहायचं। त्याच्यामध्ये तुम्हाला असं झूम करून सुद्धा पाहता येईल रेजोल्यूशन हाई केल्यानंतर। तर बातमी वाचूया। एम.एड 1 साल में 4 साल के टीचर एजुकेशन प्रोग्राम का भी दायरा बढ़ेगा। 2026-27 सेशन से शुरू हो जाएगा 1 साल का एम.एड कोर्स। नई दिल्ली, देश में अब 1 साल का मास्टर ऑफ एजुकेशन एम.एड प्रोग्राम भी शुरू होगा। नेशनल काउंसिल फॉर टीचर एजुकेशन NCTE ने कुछ समय पहले 1 वर्ष के बैचलर ऑफ एजुकेशन B.एड कोर्स को फिर से शुरू करने का फैसला किया था। म्हणजे काय की B.एड सुद्धा 1 वर्षाचं होणार आहे, लवकरच होणार आहे। त्याच्या आणखी काही ह्या वर्षी तर काही सुरू होणार नाही, कारण ह्या वर्षीचे B.एडची जी हे आहेत B.एड CET करता ऑनलाईन ॲप्लिकेशन तारखा चालू झालेली आहे, ती संपतसुद्धा आलेली आहे। या वर्षीपासून तर काही B.एड 1 वर्षाचं चालू होणार नाही। ठीक आहे, बरं ती पण B.एड 1 वर्षाचं होणार आहे, त्याच्यावर सुद्धा प्रोसेस चालू झालेली आहे। कदाचित ती सुद्धा पुढच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून सुरू होईल ती पुढे। अभी तक एम.एड कोर्स 2 वर्ष का होता है चालू आहे। आणखी NCTE के चेयरमैन प्रोफेसर पंकज अरोरा म्हणतात त्याला, ठीक आहे, ने बताया कि चाहे किसी कैंडिडेट ने 1 वर्ष का B.एड किया हो, 2 वर्ष का ग्रेजुएशन टीचिंग प्रोग्राम किया हो या फिर 4 ईयर इंटीग्रेटेड टीचर एजुकेशन प्रोग्राम ITEP कोर्स किया हो, तीनों कैटेगरी में छात्र 1 वर्ष का एम.एड करने के लिए एलिजिबल होंगे। ठीक आहे, आता 1 वर्षाची जी एम.एड चालू होणार आहे पुढच्या वर्षी 2026-27 पासून, तर त्याला एलिजिबिलिटी काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर जुन्या काळातली ज्या कोणी लोकांनी 1 वर्षाचं B.एड केलेलं असेल त्यांना सुद्धा त्याच्यासाठी अप्लाय करता येणार आहे। नवीन ज्यांनी 2 वर्षाचं B.एड केलेलं असेल त्यांना सुद्धा अप्लाय करता येणार आहे। आणि नव्यानं जो प्रोग्राम चालू झाला आहे 4 वर्षाचा ITEP इंटिग्रेटेड प्रोग्राम जी चालू झाला आहे 4 वर्षाचा, त्याला आपण BA B.एड किंवा BSc B.एड किंवा BCom B.एड म्हणतो। 4 वर्षाचा ड्युअल डिग्री प्रोग्राम आहे। तो 4 वर्षाचा प्रोग्राम केलेले लोक सुद्धा 1 वर्षाच्या एम.एडला ॲडमिशन घेण्यास पात्र राहतील। त्याला सुद्धा CET असणार आहे। एम.एड जी 1 वर्षाचं चालू होणार आहे त्याला सुद्धा CET असणार आहे। ठीक है, प्रोफेसर अरोरा का कहना है कि राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 की सिफारिशों के आधार पर UGC ने जून 2024 में पोस्ट ग्रेजुएट यानी PG कोर्सेज को शुरू करने के लिए नई गाइडलाइन जारी की थी और उन्हीं दिशा निर्देशों के तहत 1 वर्ष का एम.एड कोर्स शुरू किया जाएगा। ठीक है,
UGCनं 2020 NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 नुसार नवीन पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम तयार करण्यासाठी विविध गाईडलाईन्स दिलेले होते. तर NCTEने सुद्धा काय केलं आहे, त्या गाईडलाईन फॉलो करून नव्यानं MAD 1 वर्षाचं चालू करायचा निर्णय घेतलेला आहे. NCTE चेयरमैन प्रोफेसर पंकज अरोरा ने बताया कि 1 वर्ष के मास्टर प्रोग्राम के लिए टीचिंग संस्थानों से 2025 में आवेदन आमंत्रित किए जाएंगे और उसके बाद 2026-27 के सेशन में यह कोर्स शुरू हो जाएगा. ठीक है. जब 1 वर्ष का MAD कोर्स शुरू होगा तो फिर 2 वर्ष के MAD प्रोग्राम में एडमिशन 2026 से नहीं होंगे. ठीक आहे. हे पॉईंट अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्याला हायलाईट केलेलं आहे, पिवळ्या मार्करनं हायलाईट केलेलं आहे, पिवळ्या मार्कर पेननं. तर हायलायटरनं मार्क केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, 2025 म्हणजे आताच ह्या चालू वर्षामध्येच जे टीचिंग संस्थान आहेत, MAD प्रोग्राम चालू जी आहेत ज्या संस्थानामध्ये, तर त्यांच्याकडून आवेदनपत्र मागवण्यात आलेलं आहे. म्हणजे MAD कोर्स 1 वर्षाचा चालू करण्यासाठी त्यांच्याकडून आवेदनपत्र मागविण्यात आलेलं आहे आणि 1 वर्षाचे MAD 2026-27 पासून पुढच्या वर्षीपासून चालू होणार आहे. आणि ज्यावेळेस 2026-27ला MAD प्रोग्रामची नोटिफिकेशन येईल, इन्फॉर्मेशन ब्राउचर येईल, प्रॉस्पेक्टस येईल, त्यावेळेस आपोआपच 2 वर्षाचं MAD संपुष्टात येईल. ध्यानात ठेवायचं आहे, 2 वर्षाचे MAD संपुष्टात येईल. 1 वर्षाचे MAD चालू झाले की 2 वर्षाचे MAD संपुष्टात येईल, क्लोज होईल. ठीक आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक ध्यानात ठेवायचं आहे, 2 वर्षाचं BEd कधीही संपणार नाही. 1 वर्षाचं BEd बी चालू राहील, 2 वर्षाचं BEd ही चालू राहील. 2 वर्षाचं BEd बंद होणार नाही. 1 वर्ष के प्रोग्राम के लिए सिलेबस तैयार होगा, जिसमें सबसे बड़ी प्राथमिकता गुणवत्ता को ध्यान में रखते हुए तय की जाएगी. नई शिक्षा नीति के तहत NCTE अब टीचिंग प्रोग्राम को नया रूप दे रहा है ताकि मौजूदा समय की चुनौतियों को ध्यान में रखते हुए सिलेबस तैयार किया जा सके. करिकुलम फ्रेमवर्क के लिए बनाई कमेटी. NCTE अब 10 साल बाद 1 साल का MAD कोर्स शुरू कर रहा है. साथ ही ITEP योगा एजुकेशन, ITEP फिजिकल एजुकेशन, ITEP संस्कृत, ITEP परफॉर्मिंग आर्ट एजुकेशन स्पेशलाइज्ड स्ट्रीम भी शुरू कर रहा है. इन सभी कोर्सेज का नया करिकुलम फ्रेमवर्क तैयार करने के लिए 8 सदस्यों वाली हाई पावर कमिटी बनाई गई है. म्हणजे 100% कन्फर्म झालेला आहे. 2026-27 पासून 1 वर्षाचे MAD चालू होणार आहे. कारण त्याचा सर्व जी समिती वगैरे स्थापन झालेली आहे, त्याचं सिलेबस काय राहील, 1 वर्षाच्या MADचं, त्याचे ॲडमिशन प्रक्रिया कशी राहील, सर्व त्याची शिफारस करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे. ती समितीची शिफारशी लवकरच अवेलेबल होतील आणि जी MAD कोर्सेस चालू करणारी जी लोक आहेत, संस्था आहेत, त्यांच्याकडून सुद्धा माहिती मागवण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती होती, तुम्हाला शेअर करायची इच्छा होती म्हणून हा व्हिडिओ बनलेला आहे. हा व्हिडिओ आपल्या जी BEd करणारे मित्र आहेत, DEd BEd करणारे किंवा ज्यांना टीचिंगमध्ये करिअर करायचं आहे, अशा सर्व आपले मित्र मैत्रीण, नातेवाईक, शेजारी, आजूबाजूचे सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा इंस्टाग्रामवर जाऊन NCTE ऑफिशियल ह्या चॅनलवर जाऊन ही बातमी त्यांनी स्वतःसुद्धा वाचू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.